आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। मिरजेत मोहरम निमित्त पंजाची पारंपरिक भेट उत्साहात, हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन। आमचे मिरज प्रतिनिधी रहीम शाह फकीर कळवतात की मोहरम उत्सवानिमित्त मिरज शहरातील मीरासाहेब दर्ग्यासमोर 12 इमाम दर्गा येथील पंजे आणि मीरासाहेब दर्गा येथील पंजाची पारंपरिक भेट बुधवारी रात्री मोठ्या उत्साहात, भक्तिमय वातावरणात आणि कडेकोट पोलीस बंदोबस्तात पार पडली। या धार्मिक सोहळ्यास हजारो भाविकांनी उपस्थित राहून दर्शन घेतले। रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास झालेल्या या पारंपरिक भेटीसाठी मिरजसह सांगली, कुपवाड, मालगाव, टाकळी, बोलवाड तसेच शिरोड तालुक्यातील विविध गावांमधून भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होते। भेटीचा सोहळा पाहण्यासाठी दुपारपासूनच दर्गा परिसरात भाविकांची गर्दी उसळली होती। या धार्मिक कार्यक्रमात हिंदू आणि मुस्लिम समाजासह सर्वधर्मीय नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवले। हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्रितपणे पंजाच्या भेटीचे दर्शन घेतल्याने शहरातील सांप्रदायिक ऐक्याची परंपरा पुन्हा अधोरेखित झाली। धार्मिक घोषणांचा जयघोष, पारंपरिक वाद्याचा निनाद आणि भक्तिभावाने भारलेले वातावरण यामुळे संपूर्ण परिसर आध्यात्मिक रंगात न्हाऊन निघाला होता। महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांनी मोठ्या उत्साहाने या सोहळ्यात सहभाग घेतला आणि कुटुंबाने एकत्र येऊन या पारंपरिक धार्मिक कार्यक्रमाचे दर्शन घेतले। यंदा या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शेजारील कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी व सदलगा परिसरातील पंजाची सवारीही मिरजेत दाखल झाली होती। त्यामुळे या कार्यक्रमाला आंतरराज्यीय धार्मिक ऐक्याचे स्वरूप प्राप्त झाले। भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता। कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले होते। पोलिसांच्या दक्षतेमुळे संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडला। मोहरम निमित्त आयोजित करण्यात आलेली पंजाची ही पारंपरिक भेट धार्मिक श्रद्धा, सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक ठरले। मिरज शहराच्या सामाजिक सलोखा जपणाऱ्या परंपरेचे या सोहळ्याने पुन्हा एकदा दर्शन घडवले। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।